नमस्कार, मी ॲडव्होकेट विनोद राठोड आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र लॉ ॲडवायझर. मित्रांनो, समजा तुमच्यावर वैयक्तिक वैरातून एखादी खोटी FIR दाखल झाली. पोलीस तुम्हाला फोन करत आहेत, अटक होण्याची भीती वाटते आणि समाजामध्ये तुमची बदनामी सुरू झाली आहे. अशावेळी तुम्ही काय कराल? लक्षात ठेवा, कायदा हा सामान्याच्या रक्षणासाठी आहे, कोणाचा छळ करण्यासाठी नाही. जुन्या कायद्याऐवजी आता नवीन कायदे आले आहेत आणि या कायद्यामध्ये खोट्या FIR विरुद्ध अधिक मजबूत तरतूद आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुल प्रोटेक्शन कसे मिळवायचे हे स्टेप बाय स्टेपमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला खोटा गुन्हा करणाऱ्याला तुरुंगात कसे धाडायचे हे देखील सांगणार आहे. मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घेऊ आपण की 1 जुलै 2024 पासून नवीन 3 संहिता, नवीन 3 कायदे महाराष्ट्रासह भारतामध्ये कोणते आलेले आहेत आणि ह्याचा उपयोग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसा करता येईल. तर पहिली संहिता आहे भारतीय न्याय संहिता. यात खोटा आरोप करणे हा कलम 248 नुसार गंभीर गुन्हा मानला आहे. दुसरी संहिता आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. यात हायकोर्टाला अधिकार दिलेले आहेत कलम 228 प्रमाणे आणि अटकपूर्व जामीनसाठी कलम 282 मध्ये अधिक स्पष्टता दिलेली आहे. तिसरी संहिता आहे भारतीय साक्ष अधिनियम. भारतीय साक्ष अधिनियमचा आपण वापर CCTV फुटेज, व्हॉट्सअप चॅट आणि गुगल लोकेशन हे आता भक्कम पुरावा म्हणून मानले जाते. भारतीय साक्ष अधिनियममध्ये कलम 61 ते 63 प्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये नमूद केलेल्या आहे. जर तक्रार पूर्णपणे खोटी असेल तर आपण हायकोर्टामध्ये ती तक्रार रद्द करण्यासाठी अर्ज सादर करू शकतो. BNS मधील कलम 228 प्रमाणे हायकोर्टाला अनंत पॉवर देण्यात आलेले आहे. मित्रांनो, आता आपण बघूया कोणत्या परिस्थितीमध्ये आपण FIR रद्द करू शकतो. यासाठी एक लँडमार्क जजमेंट आलेले आहे, भजनलाल वर्सेस स्टेट. ह्या लँडमार्क जजमेंटमध्ये काही मुद्दे दिलेले आहे. पहिला मुद्दा आहे प्रथमदर्शी गुन्हा नाही, म्हणजे तक्रारीवरील सर्व आरोप जरी खरे मानले तरी कायद्यानुसार तो गुन्हा ठरत नाही. दुसरा मुद्दा आहे अत्यंत हास्यास्पद आरोप, जे वाचल्यानंतर कळते की हे शक्यच होऊ शकत नाही. तिसरा मुद्दा दिला आहे दिवाणी वादाला फौजदारी स्वरूप. जर वाद जमिनीचा किंवा पैशाचा असेल आणि त्याला मुद्दाम FIR दाखल करून फौजदारी स्वरूपाचं रूप दिले असेल तर असे गुन्हे पण ह्यामध्ये मोडले जातात आणि काही गुन्हे सूडबुद्धीने दाखल केले जातात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ह्यामध्ये. जर केवळ बदनामी करण्यासाठी किंवा राजकीय सूड उरण्यासाठी खोटी केस आपल्यावर दाखल झाली तर ती पण आपण रद्द करून घेऊ शकतो. 2026 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जर तुमच्याकडे विश्वासार्हता CCTV फुटेज असेल जे आरोप खोटे ठरवते तर हायकोर्ट पहिल्या टप्प्यामध्ये केस रद्द करू शकते. आता तपास चालू आहे असा बहाणा करून खोटी FIR वर्षानुवर्ष लटकवून ठेवता पोलिसांना येणार नाही. आणि हे CCTV फुटेज दाखल करताना तुम्हाला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे 65B तुम्हाला प्रमाणपत्र त्यासोबत जोडावं लागेल. जर पोलीस अटक करतील अशी तुम्हाला भीती वाटत असेल तर BNSच्या कलम 482 प्रमाणे तुम्ही सत्र न्यायालय किंवा हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामीनची अर्ज दाखल करून दाद मागू शकता. असा अर्ज दाखल करताना काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवावे. केवळ भीती असून चालणार नाही, तर तक्रार किंवा धमक्याचे पुरावे असावेत. आणि गंभीर लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यामध्ये उदाहरणार्थ BNSच्या 65-70-2च्या अटकपूर्व जामिनावर कायद्याने काही मर्यादा घातल्या आहेत. त्याचप्रमाणे SC/ST ॲक्टमध्ये ॲट्रॉसिटीमध्ये जर तक्रारीवरून प्रथमदर्शनी गुन्हा दिसत नसेल तर न्यायालय जामीन देण्याचा विचार करू शकतो. खोटी FIR मोडण्यासाठी तुमच्याकडे डिजिटल पुरावे असणे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, त्यामध्ये अनुपस्थितीचा पुरावा, ज्यावेळी घटना घडली होती त्यावेळी तुम्ही तिथे नव्हता हे सिद्ध करण्यासाठी लागणारे टोल रिसिप्ट, ऑफिस अटेंडन्स किंवा हॉटेलचे बिल, CCTV फुटेज
ह्यासारखे तुम्ही गोष्टी वापरू शकता. यामध्ये गुगल लोकेशन पण हे तुम्ही वापरू शकता. CCTV आणि गुगल लोकेशनसाठी BSAच्या कलम 63 नुसार प्रमाणपत्र कोर्टामध्ये सादर करणे अनिवार्य आहे. याचप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअपवर येणारे कॉल्स ते पण कोर्टामध्ये सादर करू शकता. जर समोरच्या व्यक्तीने पैसे दिले नाहीत तर खोटा केस करेल अशा प्रकारच्या किंवा अशा संलग्न तुम्हाला धमक्या वगैरे दिल्या असतील तर त्या चॅट्स रेकॉर्डिंग जपून ठेवावे आणि त्या कोर्टामध्ये तुम्ही सादर करू शकता. अनेकांना वाटते की खोटी FIR झाली की पळून जावे, पण पळून गेल्याने तुमचा गुन्हा हा खरा ठरू शकतो किंवा वाटू पण शकतो. तपास अधिकाऱ्याला लेखी स्वरूपात तुमची बाजू आणि पुरावे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये रिसर दाखल केले पाहिजे. BNSच्या कलम 105 प्रमाणे आता पोलीस सर्चसाठी आले असतील किंवा घराची झाडाझडती घ्यायची असेल तर त्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे बंधनकारक आहे आणि तुम्ही त्याची मागणी करू शकता. मित्रांनो, एकदा का तुम्ही निर्दोष सुटला की FIR रद्द झाली तर शांत बसू नका. खोटा आरोप करण्याला पण धडा शिकवला पाहिजे आपण. BNSच्या कलम 248 प्रमाणे जर एखाद्याने तुम्हाला इजा करण्याच्या दृष्टीने खोटी केस केली असेल तर त्याला 5 ते 10 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. त्याचप्रमाणे BNSची कलम 356 यानुसार तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असेल, तुमची अब्रू नुकसानी झाली असेल तर अब्रू नुकसानीचा दावा तुम्ही दाखल करू शकता. ह्यालाच आपण मानहानीचा दावा पण म्हणतो. याच प्रकारामध्ये आपण मोबदला पण मागू शकतो. BNSच्या कलम 273 प्रमाणे खोटा आरोप करणाऱ्याकडून तुम्ही कोर्टाच्या माध्यमातून नुकसान भरपाई पण मागू शकता. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, कायदा हा ढाल आहे, तलवार नाही. जर तुम्ही खरे असाल तर घाबरू नका, पळून जाऊ नका. योग्य कायदेशीर सल्ला घ्या आणि पुराव्याच्या जोरावर लढत राहा. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. असेच कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र लॉ ॲडवायझरला चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.